कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर। शेती, राजकारण, समाजकारण, क्रीडा, मनोरंजन आणि बरंच काही। आपण पाहताय कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के न्यूज कोकण। शहापूरमधील धक्कादायक घटना। मासिक पाळी तपासण्यासाठी विद्यार्थिनींना विवस्त्र करून छळ करणाऱ्या मुख्याध्यापिकेसह 8 जणांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल। एका इंग्रजी माध्यमिक शाळेत इयत्ता 5वी ते 10वी पर्यंतच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या 10वी ते 12वी विद्यार्थिनींचा मासिक पाळी तपासण्याच्या बहाण्याने विवस्त्र करून छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। हा प्रकार ठाणे जिल्ह्यातील शहापूर शहरातील नामांकित इंग्लिश स्कूलमध्ये घडला। या प्रकरणी पीडित विद्यार्थिनीच्या पालकाच्या तक्रारीवरून मुख्याध्यापिकेसह 5 शिक्षिका व शाळा प्रशासन व्यवस्थापन समितीत असलेल्या 2 महिला आणि शिपाई अशा 8 जणांवर शहापूर पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केल्यानं एकच खळबळ उडाली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहापूर शहरात नामांकित RS तामाणे इंग्लिश स्कूल असून या स्कूलमध्ये 300च्या जवळपास मुली शिक्षण घेत आहेत। त्यातच 8 जुलै रोजी सकाळी 10 ते 12च्या सुमारास मुख्याध्यापिका यांनी मुलीला शाळेच्या हॉलमध्ये एकत्रित बोलावले। त्यानंतर शाळेतील बाथरूमच्या भिंतीवर व बाथरूमच्या लादीवर असलेले रक्ताचे डाग असलेले फोटो प्रोजेक्टरवर दाखवून मासिक पाळी आली आहे किंवा नाही याबाबत विचारणा केली। त्यानंतर ज्या मुलीला मासिक पाळी आली आहे त्या मुलीच्या हाताचे ठसे घेण्यास 5 शिक्षकांना सांगितले, तर तसेच ज्या मुलींना मासिक पाळी आली नाही त्यांना बाथरूममध्ये नेऊन त्यांचे कपडे काढून तपासणी करण्याचे महिला कर्मचाऱ्यांना सांगितल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आले आहे। या धक्कादायक घटनेची माहिती समजताच पालकांनी आज 9 जुलै रोजी शाळा गाठत मुलींसोबत घडलेल्या प्रकाराचा जाब विचारत शाळेत गोंधळ घातला। दुसरीकडे इयत्ता 5वी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मासिक पाळी या नैसर्गिक प्रक्रियेबाबत योग्य शिक्षण देण्याऐवजी त्यांच्यावर मानसिक परिणाम होईल अशा रीतीने या विद्यार्थिनींना विवस्त्र करण्याचा लाजस्पद व केविलवाणा प्रकार केल्याचा आरोप पीडित मुलींच्या पालकांनी केला आहे। आज दुपारपर्यंत शाळेमध्ये पालक आणि शालेय प्रशासन यांच्यात खूपच वादविवाद होऊन सर्व पालकांनी एकत्र येत जोपर्यंत दमानी या स्कूलमध्ये मुख्याध्यापिकेवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत येथून जाणार नसल्याची भूमिका घेत शाळेत गोंधळ घातला। स्कूलच्या प्राध्यापक माधुरी गायकवाड यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून शहापूर पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाताच पीडित मुलीचे पालक थेट पोलीस ठाण्याच्या आवारात एकत्र येत वातावरण तापवले होते। अखेर पोलिसांनी शहापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 74, 76 सह कलम 11, 12, 29 पोक्सो अन्वये मुख्याध्यापिकेसह 5 शिक्षिका व शाळा प्रशासन व्यवस्थापन समितीत असलेल्या 2 महिला अशा 8 महिलांवर शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। तर शाळा प्रशासनाकडे विचारणा केली असता या घटनेला जबाबदार असलेल्या मुख्याध्यापिका यांना तडकाफडकी कामावरून काढण्यात आले असं फोनवर माहिती दिली असून या संदर्भात कॅमेऱ्यावर बोलण्यास नकार दिला आहे। काल रोजी जो शाळेमध्ये गैरप्रकार घडलेला होता शाळेतली मुलींवरती, त्यामध्ये आज रोजी आपल्याला घटनेची माहिती मिळाली। आपण तात्काळ त्या शाळेमध्ये गेलो आणि त्यामध्ये पालकांची तक्रार घेऊन आपण पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे आणि यामध्ये एकूण 8 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला। यामध्ये मुख्याध्यापिका आहे, त्यानंतर काही शिक्षिका आहेत आणि पूर्ण शालेय प्रशासन तिथलं जी काही शाळेची जी समिती आहे त्यातील काही लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। आरोपींना अटक करण्याची कारवाई सुरू आहे। आपल्या जे आपण गुन्हा दाखल केला कारवाई केली पालक संतुष्ट झाले? हो, यामध्ये पालकांचा पोलिसांवर कुठलाही रोष नाही, कारण जसे पोलिसांना माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी गेलेले आहेत, त्या प्रकरणाची दखल घेतलेली आहे, गुन्हा दाखल केलेला आहे, आरोपींना अटक केलेली आहे। त्यामुळे पालकांचा कुठलाही रोष नाही। मग शाळेत तिथे जे आम्ही इथे येऊन बघितलं तर ती नकारच देते का मी असं केलेलं काही नाही आहे आणि आमच्या पोरी का मग खोटं बोलत आहेत का? 10वीच्या आणि 9वीच्या पोरींना सगळं कळतं आहे का हे काय आहे काय नाही आहे। आता आम्ही पडद्यामध्ये राहतो, ती स्कार्फचं पण अलाउड करत नाही। दुसऱ्या टीचरांना तिने स्कार्फचं अलाउड केलेलं आहे। आमच्या पोरीने तिच्याशी स्पष्ट विचारलं, आम्ही परमिशन घेतली का आम्हाला स्कार्फ अलाउड करा तुम्ही शाळेत, ती स्पष्ट तिने नकार दिला आम्हाला। तर ती बोलते का नाही स्कूलमध्ये स्कार्फ चालत नाही। तशी आमची पोरी जीन्स घालून आणि जॅकेट वगैरे घालून ती येते स्कूलमध्ये, पण ही काय पद्धत नव्हती तिची। ती एकदम रूट केलं तिने आमच्या पोरांबरोबर।
मुलींना मध्ये काल एक अत्यंत घृणास्पद घटना घडलेली आहे. बाथरूममध्ये येऊन मुलींना कपडे काढून त्यांना चेक करण्यात आलेलं आहे. तर ही अत्यंत घृणास्पद जी घटना घडलेली आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही आज इथे जमलेलो आहोत आणि प्रिन्सिपलांनी ही ऑर्डर दिल्यामुळे मावशांनी ते काम केलेलं आहे आणि हे चुकीचं आहे म्हणून आम्ही पॅरेंट्स सगळे एकत्र येऊन आज त्याच्याबद्दल निषेध करत आहोत आणि ही घटना पुन्हा घडू नये आणि आमच्या मुलींना ह्या गोष्टीचा त्रास होऊ नये पुन्हा यासाठी आम्ही हा निषेध केला आणि आम्हाला ह्या प्रिन्सिपल या नकोच आहेत आणि ही पहिली वेळ नाही आहे, खूप वेळ या गोष्टी घडलेल्या आहेत आणि चुकीच्या ॲक्शन स्वतःहून डिसाईड करून ह्या प्रिन्सिपल घेतात हे खूप चुकीचं आहे आणि आम्ही आमच्या मुलींना यांच्या भरोशावरती यांच्या सेफ्टी यांच्या भरोशावरती एक शाळेमध्ये सेफ्टी म्हणून आम्ही कसं काय समजायचं, एक सेफ्टी आम्हाला आमच्या मुलींसाठी हवी आहे. काल दुपारी 12 ते 1च्या दरम्यान दमनीय स्कूल शहापूर येथे एक अनुचित प्रकार घडला. काल शाळेमध्ये पाणी नव्हतं आणि काल कोणीतरी मुली वॉशरूमला गेल्या तर कोणत्या तरी मुलींचे पिरियड्स आले होते तर चुकून हात तिथे भिंतीला लागले आणि हे तिथल्या मावशी लोकांनी मॅडमना सांगितलं. मॅडमनी ते लगेच चेक केलं, फोटो काढला आणि सगळ्या शाळेतल्या सगळ्या मुलींना जवळजवळ 600 मुली इथे शिकतात तर 600 मुलींना इथे बोलवलं आणि प्रोजेक्टरवर ते सगळं फोटो काढून दाखवलं की हे कोणी केलं सांगा आणि मुलींना आणताना अक्षरशः खेचून शाळेतनं वर्गातनं हॉलमध्ये घेऊन आल्या. असं केल्यानंतर प्रत्येक मुलीनंतर मग त्या मावशी लोकांना सांगितलं की या सगळ्या मुलींच्या पॅन्ट चेक करा. मग त्या सगळ्या मुलींच्या पॅन्ट चेक करण्यात आल्या हॉलमध्येच. ज्या मुलींना काही कळत नाही त्यांना काही कळलंच नाही काय झालं आहे, पण ज्या मुलींना कळलं होतं त्याच्यातल्या 10 मुलींचा पिरियड आलेला होता आणि मॅडम त्यांना खूप हॅरॅस करायला लागल्या. त्याच्यामुळे त्या इतक्या सगळ्या घाबरल्या की त्यांच्या अक्षरशः अवसान गेले आणि हे अमानवीय कृत्य करून थांबल्या नाही तर म्हणे आता मी असं करीन तसं करीन त्यांना धमक्या द्यायला लागल्या मॅडम. त्यांच्याबरोबर 4-5 टीचरही होत्या आणि हे सगळं झाल्यानंतर मुली घरी गेल्या आणि घरात गेल्यानंतर त्या रडायला लागल्या. त्यांनी धास्ती घेतली की मॅडम आता खरंच काहीतरी आपल्यावर करतील आणि त्याचा परिणाम असा आला की सगळ्या मुली शाळेमध्ये यायला नकार द्यायला लागल्या आणि इतका गोंधळ झाला शाळेमध्ये. पॅरेंट्स विचारायला आले काही कालच जा विचारायला आले. आजही 9 तारखेला सगळे पॅरेंट्स इथे जा विचारायला, परंतु मॅडमच्या चेहऱ्यावर एक अपराधाची भावनासुद्धा नाही आणि हे कृत्य इतकं मी आता तुम्हाला हे थोडक्यात सांगितलं हे कृत्य इतक्या घाणेरड्या रीतीने केलं की त्याचं वर्णनही होत नाही. हे असं अमानवीय कृत्य हे लहान मुलींसोबत करणं काही मुलींना ते काय असतं हेही माहीत नाही आणि अशा वयात त्यांच्या बालमनावर काय परिणाम झाला आहे हे बघायलाही मॅडम तयार नाहीत. याचं खूप वाईट आहे. मी इथे मागणी करते त्यांच्यावर पोक्सोचा गुन्हा दाखल व्हावा कारण की लहान मुलींना त्यांनी हॅरॅस केलेला आहे आणि त्यांना इथून सस्पेंड करण्यात आलं कारण की मॅडमची इथे खूप मनमानी चालते. अगदी इथले प्रत्येक व्यक्ती सांगतो की मॅडम इथे खूप मनमानी करत असतात, खूप फी घेतली जाते पण त्याप्रमाणे इथे कुठलीही सुविधा दिली जात नाही. नाम को पहचान बनाना कोई आसान काम नहीं है. इसके लिए चाहिए मेहनत, लगन और भरोसा. और इसी भरोसे के साथ टैबा कैटरर्स एंड डेकोरेटर्स लेकर आए हैं आपके लिए सभी तरह के पार्टी फंक्शन जैसे वेडिंग के लिए, प्री वेडिंग के लिए, हल्दी कार्यक्रम के लिए, बर्थडे पार्टी के लिए शानदार डेकोरेटिंग और कैटरिंग की सुविधा. फोटोग्राफी एंड वीडियोग्राफी के साथ साथ पूरी इवेंट प्लानिंग करते हैं बहुत ही प्रीमियम क्वालिटी एंड अफोर्डेबल रेट्स पर. तो देर किस बात की, बुकिंग के लिए दिए गए नंबर पर आज ही कांटेक्ट करें.